माझे पूर्ण नाव सुमैया नजीरखा पठाण. मी इयत्ता 7वीत शिकते. मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात भाषण सांगणार आहे. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी आपण आपल्या शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत. मी सर्वप्रथम स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या ह्या थोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका तसेच थोर समाज सुधारक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईंना या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून मान मिळाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेत शिक्षणाचे कार्य करण्यास जाताना त्यांना अनेक लोक त्रास देत. ते दगड, चिखल, शेण त्यांच्या अंगावर टाकत. पण सावित्रीबाई फार जिद्दी होत्या. त्या मुळीच डगमगल्या नाहीत. त्यांनी अपमानाकडे पाठ फिरवली व आपले पवित्र कार्य सुरूच ठेवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद.